जय श्रीराम मंडळी. आज आपण कोहळा आणि साळीच्या लाह्या याचे सांडगे बघणार आहोत. ही सुद्धा माझ्या पणजीची रेसिपी आहे. रेसिपी जुनी आहे पण तेवढीच सोपी आहे, पौष्टिकही आहे. वाळवणीचा हा प्रकार करायला खूप सोपा आहे आणि तळल्यानंतर हे सांडगे अतिशय हलके होतात. अशी ही पारंपरिक रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक कोहळा घेतलेला आहे. मीडियम साईजचा कोहळा मी घेतलेला आहे. बाजारात अगदी सहज उपलब्ध होतो. यापासूनच आपण आता सांडगे करणार आहोत. ह्यातला सुद्धा अगदी अर्धाच कोहळा वापरून मी तुम्हाला त्याचे सांडगे करून दाखवते. आता आपण एक वाटण करून घेऊ. मूठभर कोथिंबीर, 5-6 हिरव्या तिखट मिरच्या आणि 1 चमचा जिरे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता एक मीडियम साईजच्या कोहळ्याला एवढं प्रमाण लागते. आता हा आपण कोहळा चिरून घेऊया आणि तो किसून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा मी असे कोहळ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, म्हणजे तो खिसायला बरा पडतो. आता आपण हे खिसून घेऊया. मीडियम दाताच्या खिसणीने आपल्याला हा कोहळा खिसून घ्यायचा आहे. पूर्ण असाच पद्धतीने आपल्याला कोहळा खिसायचा आहे. सालं बाजूला ठेवायची. बिया मात्र ह्यातच राहू द्या, कारण ते सांडगे नंतर तळल्यावर त्या बिया तळल्या जातात आणि त्या खुसखुशीत खमंग लागतात. आता हा जो कोहळ्याचा किस आहे तो अगदी हलक्या हाताने दाबून त्यातले थोडे पाणी काढून घ्यायचे. पूर्ण पण पाणी काढायचं नाही आहे, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला कोहळ्याचा किस दाबून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघितलं आहेत की मी कोहळ्याच्या किसामधले थोडे पाणी काढून घेतले. बिया मात्र तशाच ठेवल्या, कारण त्या पौष्टिक तर आहेत आणि तळल्यावर तेवढ्याच खमंग खुसखुशीत लागतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंगाचे प्रमाण यात जरा जास्तच ठेवावे लागते, मग त्याचा वास छान लागतो. आता आपण जे वाटण केलेले आहे, कोथिंबीर, मिरची आणि जिरे, ते वाटण ह्यामध्ये घालायचे. आता हे मिश्रण चांगले आपण एकजीव करून घेऊया. छान वाटण सगळीकडं समान लागलं पाहिजे. आता यात साळीच्या लाह्या घालायच्या. साळीच्या लाह्या म्हणजे काय तर तांदळाच्या लाह्या. कुठल्याही फूड स्टोअरमध्ये ह्या अगदी सहज मिळतात. पचायला एकदम हलक्या असतात आणि तेवढ्याच पौष्टिक असतात. उन्हाळ्यात ह्याचे सेवन करावे. आता ह्या साळीच्या लाह्याचा अंदाज कसा घ्यायचा? थोड्या थोड्या करून ह्या साळीच्या लाह्या ह्यामध्ये घालायच्या. मिश्रण छान कालवून घ्यायचं आणि जशी गरज असेल तसं ह्या साळीच्या लाह्या ह्यात घालाव्या लागतात. ह्या लाह्या आहेत त्या कोहळ्यामधलं पाणी शोषून घेतात, त्यामुळं भरपूर लाह्या यामध्ये घालाव्या लागतात. साधारण त्याचा घट्ट गोळा होईल आणि त्याचे सांडगे बांधता येतील. हाताने दाबले तर त्याचा चांगला गोळा हातामध्ये तयार होईल. अशा अंदाजाने ह्या साळीच्या लाह्या यामध्ये घालायच्या. बघा मी इथं थोडंसं मिश्रण घेतलं आहे. हाताने घट्ट दाबून त्याला चपटा आकार देत आहे, चपटा गोल आकार देत आहे. तो व्यवस्थित येत आहे, म्हणजे आपले हे मिश्रण बरोबर आहे. लाह्या बरोबर योग्य प्रमाणात बसल्या आहेत. आता हे 10 मिनटं असंच मुरवत ठेवायचं. 10 मिनटं झालेली आहेत. आता इथं चवीला मीठ, तिखट बरोबर आहे की नाही चेक करायचं आणि मग सांडगे घालायला घ्यायचे. असे छोटे छोटे गोल चपटे आकाराचे सांडगे आपल्याला करायचे आहेत. थोडेसे मिश्रण घेऊन हाताने त्याला गोल चपटा आकार द्यायचा. असे आपल्याला सगळे सांडगे करून घ्यायचे आहेत. चला आपले सगळे सांडगे तयार झालेले आहेत. आता हे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवावे लागतात. वाळवताना मात्र 1-2दा ते व्यवस्थित पलटावेही लागतात. प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवा, म्हणजे ते खालनं चिकटत नाहीत. आपले सांडगे वाळलेले आहेत. वाळल्यानंतर हे असे दिसतात. आता आपण हे तळून घेऊया. चांगले तेल कडकडीत तापवायचे आणि हे सांडगे तळून घ्यायचे. तळल्यानंतर हे सांडगे खूप हलके होतात. चवीला तर खूपच मस्त लागतात. बघा अगदी कमी साहित्यामध्ये हे आपले छान हलके फुलके कोहळ्याचे सांडगे तयार झालेले आहेत. पूर्वीच्या बायका अशाच होत्या ना, अगदी कमी साहित्यात छान छान चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक पदार्थ बनवायचे. अशीच ही माझ्या पणजीची रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? तुम्हाला अजून कुठले सांडगे माहिती आहेत का? असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी साधा दहीभात असेल आणि त्याबरोबर हे तळलेले खमंग खुसखुशीत कोहळ्याचे आणि साळीच्या लाह्याचे सांडगे.
वा, काय मस्त मेनू आहे. आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या तळल्यानंतर मस्त खमंग खुसखुशीत लागतात, त्यामुळं अजूनच चव वाढते. मग तुम्हीसुद्धा ह्या नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मग मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा पारंपरिक रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.